प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील दरी कमी करण्यासाठी दर्यापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाचोना गावात थेट ग्रामस्थांशी संवाद साधत एक आदर्श उपक्रम राबवला। उपविभागीय अधिकारी राजेश्वर हंडे आणि तहसीलदार डॉक्टर रवींद्र कुमार कानडजे यांनी रविवारी सायंकाळी नाचोना ग्रामपंचायतीला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। गाव भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी कोणताही बडेजाव न दाखवता शासकीय टेबल खुर्च्या बाजूला ठेवून थेट ग्रामस्थांसोबत सतरंजी वरच बसणं पसंत केलं। वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत साधेपणाने बसल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं। दरम्यान जनसंवाद सुरू असतानाच अचानक वादळी वातावरण निर्माण होऊन गावातील वीज पुरवठा खंडित झाला। मात्र प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी अंधारातच संवाद सुरू ठेवला। त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत त्यांची नोंद केली। बैठकीत गावातील विकास कामे, शेती, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तहसीलदार डॉक्टर कानडजे यांनी शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर वृक्षतोड टाळून नवीन झाडे लावण्याचं आवाहन केलं। यावेळी शेतातील नवीन पीक पद्धती, सिंचन वाढीसाठी उपाययोजना, कृषी विस्तार ॲप आणि फार्मर आयडी नोंदणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळा, रस्ते, पानंद रस्ते, जनावरांच्या समस्या तसेच स्मशानभूमीच्या दुरुस्ती आणि सुविधांबाबत चर्चा करण्यात आली। या प्रसंगी मंडळ अधिकारी राजेश मिरगे, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा हा अनोखा जनसंवाद नाचोना गावात चर्चेचा विषय ठरत असून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख भूमिकेचं कौतुक केलंय। ही गोष्ट आपण जोपर्यंत स्वतः सगळे मिळून समजून घेत नाही तोपर्यंत या विषयावर आपल्याला तोडगा निघू शकत नाही। वास्तविक याच्यासाठी मग चांगला ऍक्टिव्ह काय उपाययोजना, याच्यावर चांगला उपाय हा आहे की गावामध्ये कोणताही कार्यक्रम असला, आम्ही पाहुणे आलो की एक झाड लावून घेतलं पाहिजे। शाळेत कार्यक्रम असला की एक झाड लावलं पाहिजे। त्याच्यामुळे कोणाच्या घरात कोणाचा वाढदिवस असला त्याच्या हाताने एक झाड लावून घेतलं पाहिजे। हे तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत याच्यात अवेअरनेस होणार नाही। कारण हे काम जे आहे तर दोन प्रकारचे काम असतात। एक काम असते की लोकांना फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, हे शासनाचं काम आहे निश्चितपणे, पण लोकांच्या मानसिकता बदलणे ही गोष्ट जी आहे शासनाचा प्रयत्न करते, पण त्याच्यासाठी जोपर्यंत लोकांचा सहभाग भेटणार नाही किंवा लोक ठरवणार नाही तोपर्यंत ही गोष्ट साध्य होणार नाही। आता ग्रामपंचायत वृक्ष लागवड करते, तुम्ही त्या भास्कर पेरे पाटलांचं सरपंच होते त्यांचं भाषण ऐकलं का? त्यांनी काय म्हटलं की मी गावातल्या प्रत्येक घरासमोर एक एक झाड लावलं। कशाचं लावलं? फळाचं लावलं। आणि त्याला पाणी घालण्याची जबाबदारी कोणाची? त्याच घराची। त्या झाडाचे फळं कोणा खायचे? त्याच घरानं। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।